फेब्रुवारी प्रेमाचा दिवस आणि प्रेमाच्या दिवशी प्रियतमा आपल्या भेटीला येतोय. सिद्धार्थ आणि गिरिजा माझ्यासोबत आहेत. सिद्धार्थ, गिरिजा, खूप स्वागत आहे तुमचं IBN लोकमतमध्ये. प्रेमाचा उत्सव साजरा करताय, काय आहे प्रियतमा? प्रियतमाविषयी काय सांगशील सिद्धार्थ? काय नाही, प्रियतमा एक पॅशन आहे, प्रियतमा एक स्वप्न आहे आणि प्रियतमा काय म्हणूया एक गोड फिल्म आहे जी सतीश मुतलिंग आणि टीम आम्ही सगळ्यांनी एक छानपणे तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला. परशाना हा एक पोतराज आहे, रांगड गडी आहे आणि त्याचा लुकही त्याने डिसाईड केला होता की तो असा असेल. मलाही वाटलं नाही हे काहीतरी वेगळं आहे आणि प्रत्येक फ्रेमपासून तो परशा खूप वेगळा होत गेला. तो कसा आहे, तो परशापेक्षा साधा आहे. तो दिसताना खूप विचित्र दिसत असला तरी खूप प्रेमळ आहे, पण तेवढाच तो 2 हात करू शकतो एवढा असा बलदांड आहे. या सगळ्या गोष्टी सांभाळून तो परशा आला आणि तो मी तुला सांगू खरंच परशा हे कॅरेक्टर माझ्या आयुष्यातलं आत्तापर्यंत जेवढी कॅरेक्टर आहेत त्यापैकी एक आणि खूप जवळचं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी घेणारी मेहनत आणि म्हणजे मला खूप बरं वाटतं की मी जेव्हा आज माझे पोस्टर्स बघतो किंवा प्रोमोज बघतो किंवा गाणी बघतो तेव्हा मला असं वाटतं की हा तो सिद्धार्थ जाधव आहे का जो मी करतो. तर मलाही काहीतरी मीच सरप्राईज करतो. तर खूप चांगली गोष्ट आहे की यार काहीतरी वेगळं आणि मस्त लोकांना बघायला मिळेल. नाव काय तुमचं? परशा म्हणजे परशुराम. एक प्रियतमाचा प्रोमो पाहिला की एक प्रेमाचा उत्सव दिसतो आणि रंगांचा उत्सव दिसतो आणि तू अतिशय छान दिसलेली आहेस याच्यात. तर कशा पद्धतीने हा सिनेमा तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे? सिद्धार्थ सोबत आहे, किती लकी समजते स्वतःला? ॲक्च्युली खरंच लकी आहे, कारण असं स्टार्टलाच इतका फुल फ्लेज्ड रोल मिळणं खूप कठीण असतं. म्हणजे सो आय एम रिअली लकी आणि थँक्स टू सतीश सर. म्हणजे मी ऑडिशन एका वेगळ्याच फिल्मसाठी दिलेली, बट म्हणजे त्या ह्याच्यावरून अंदाज काढून त्यांनी मला या फिल्मसाठी कास्ट केलं. ही खरंच मोठी गोष्ट आहे. म्हणजे एवढा विश्वास त्यांनी दाखवला माझ्यावर आणि बेसिकली त्यांनी खूप छान माझं कॅरेक्टर डिस्क्राईब केल्यामुळे आणि ते खूप छान रंगवल्यामुळे मी ती गौरी छान करू शकले. आणि सिद्धार्थ कधी सिद्धार्थ नसायचा, तो परशा असायचा. त्यामुळे गौरी येणं खूप नॅचरल होतं. म्हणजे ते असं खूप ओढून ताणून आणावी नाही लागली गौरी, ते सहज आली ती. नाही, मुळात ती गंमत आहे का, कारण कसं होतं की फोटोशूटच्या वेळेला मी तिला पहिल्यांदा भेटलो. म्हणजे शूटला जायच्या अगोदर फोटोशूट झालं होतं, तर तेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं. अच्छा, आणि आमची अशी काही ओळखही नाही. तर सिनेमा संपेपर्यंतही अशी आमची काही ओळख नाही झाली आणि ती खूप चांगली गोष्ट झाली सिनेमासाठी, कारण आम्ही अनोळखी असून जे काम करत होतो. परशानी गौरी म्हणजे ॲज अ कॅरेक्टर पण ते तसेच आहेत दोघी. त्यामुळे तिच्यावर काम करायला खूप मस्त वाटलं आणि खूप स्ट्रेट आहे, खूप फोकस्ड आहे गिरिजा. आणि काय म्हणूया तिने ज्या पद्धतीने गौरी केली आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मला परशा मिळाला, कारण त्याला रिॲक्ट होणारी, त्या परशाला रिॲक्ट होणारी तशी गौरी होती. म्हणून परशाचं साधंपण, परशाचं ते बोलणं, परशाचं वागणं हे बाहेर आलं. त्यामुळे म्हणजे मी गिरिजावर काम करताना मला खूप बरं वाटलं. मी खूप वेळा तिला विचित्र पद्धतीने त्रासही दिला आहे सीनमध्ये. पण किस्सा आहे आमचा हा, की त्रास म्हणण्यापेक्षा माझं तुझ्या रूपाचं चांदणं जेव्हा शूट होत होतं तेव्हा ते सतीशने अख्ख्या त्या कास पठारावर ॲक्च्युअल पाऊस पडत होता, धुकं होतं, थंडी होती आणि त्यात मी उघडा आणि त्यात मी भिजलो होतो. ही साडी होती भिजली होती आणि खूप थंडी वाजत होती आणि तिकडे मस्त असं तळ झालं होतं. तिकडे मचाण उभी केली होती आणि सतीशला एक शॉट घ्यायचं होतं मचानावर. तर ते सगळं होईपर्यंत, कॅमेरा लागेपर्यंत हिचं खूप इरिटेशन वाढलं होतं की एक तर ही जेव्हा शूटिंगला आली होती ते हिला बरं नव्हतं, तिचे प्लेट्स कमी झाल्या होत्या आणि बारीक होती, अशक्तपणा आला होता. त्यामुळे तिला खूप ते असंही होत होतं. मग मी बघत करायला लागलो, तिने काहीतरी चाइल्ड सायकोलॉजी वगैरे केली आहे, मग काय करतेस, मग कसं करतेस, मग काय, त्यात मी तिथं थोडं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि त्या अशा म्हणजे म्हणजे जी काही मजा होती त्या सिनेमाला, त्या गोष्टीला कशी फायदेशीर असेल तेवढं. बाकी आम्ही म्हणजे शॉर्ट ॲक्शन म्हटल्यावर आम्ही जवळ यायचो किंवा सीन करायचो. कट झालं की हिच्या कामालाही माझ्या कामाला असायचं. पण ते खूप पथ्यावर पडलं सिनेमाच्या, कारण ती मैत्री नसल्यामुळे आमच्यात ना ती मैत्री दिसून आली सिनेमात.
कामाला महत्त्व नक्कीच जास्त आहे. आणि गिरीजा, तू खूप अजून बारीक होतीस तेव्हा, आणि ते शूट कसं झालं, तुझे काय अनुभव होते? नक्कीच टफ होतं तुझ्यासाठी. हो, म्हणजे अक्षरशः मला काही काही वेळेस एवढं आठवतं आहे की व्हॅनिटीमधून उतरायचे तेव्हा व्हॅनिटीपासून लोकेशनवर न्यायला मला स्पॉट बॉय म्हणजे स्पॉट दादा असे दोघंही मला धरून इथून, म्हणजे एक इकडे एक इकडे. का पण एवढा वारा होता की म्हणजे व्हॅनिटी सुद्धा हलायची आमची, त्यामुळे आमचं काय म्हणजे, आणि मी तर काय उडून पण गेले. उडूनच गेली. म्हणजे अक्षरशः तोल जायचा लोकांचा, आणि त्या ह्याच्यात आम्ही काम केलं. बट म्हणजे ते खरंच ते इतकं ते मेमोरेबल आहे ना, म्हणजे असं कधी केलं नाही आणि असं कधी म्हणजे करायलाही मिळणार नाही असं वाटतं. त्यामुळे ही फिल्म ॲडव्हेंचरस होती आणि खूप शिकवलं या फिल्मने. आणि सिद्धार्थ, 14 फेब्रुवारीला फिल्म येते समोर, तर नक्कीच एक प्रेमाचा दिवस आहे. तर प्रेम या सिनेमातून कशा पद्धतीने, प्रेमाची काय व्याख्या आहे, काय सांगशील? बेसिकली प्रेम होतं ते त्याचं घडवून आणता येत नाही किंवा ते असं हिसकावून घेता येत नाही. ते मिळतं ते, आणि ते मिळवावं लागतं मुळात. तर हाच एक संदेश आहे. आणि त्यासाठी तुमचं दिसणं, तुमचं म्हणजे तुम्ही कसे दिसता ह्या गोष्टींना काही महत्त्व नसतं. तुम्ही कसे असता ह्या गोष्टींना खूप महत्त्व असतं. आणि ती त्या परशाची आणि त्या गौरीची गोष्ट आहे की त्यांचं प्रेम हे झालं आहे, ते कुठेही काय ठरवलं आहे किंवा असं झालेलं नाही. आणि ते खूप गोड प्रेम आहे मुळात. म्हणजे अशी लव्ह स्टोरी माझ्या आयुष्यात कधी येईल असं मला वाटत नाही, की जेव्हा ती थँक्यू म्हणते तेव्हा ती काहीतरी देते, आणि तो जेव्हा तिला थँक्यू बॅक करतो, थँक्स लॉट म्हणतो, तेव्हा तो परशा काय करतो, हे खूप गोड आहे. हे असं प्रेम आत्ता नाही, हे आपला सिनेमाच पिरियडिक आहे, पण त्यावेळेला पण हे अनसेड लव्ह आहे ना. ते डोळ्यांनी, ते त्यांच्या हावभावांनी, त्यांच्या नजर, काय बोलूया आपण, नजर, हां, म्हणजे नजर चुकवायची, त्यातही वेगळं प्रेम, असं ते प्रेम आहे. आणि ती गोष्ट आमच्या दोघात टचूड खूप सत्याने टाकण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे प्रत्येक सीन, म्हणजे आमचा पहिला सीन जो आहे आमच्या दोघांचा, त्याचे टेक काहीतरी 25 का 30 टेक झाले होते. पहिला सीन आमच्या दोघांचा फिल्ममधला पहिला सीन, जिथे मी तिला विचारतो, ती माझ्याशी बोलते, आणि ते होत नव्हतं. तो सिद्धार्थ जो येता किंवा ती गिरिजा येत होती, आणि सत्याला ते परशा पाहिजे. आणि तो परशा जेव्हा मिळाला तेव्हापासून मग आमचा पहिला दिवस असल्यामुळे पुढचे 22 दिवस आम्ही त्याच गोष्टीत होतो. म्हणजे ती गोष्ट आम्ही कुठे हललो नाही. म्हणजे जेव्हा सेटवर आहे, मी सेटवर सिद्धार्थ जो पण येईन, पण एकदा व्हॅनिटीतून बाहेर आलो, ते सगळं झालं की कुठे बसायचं, इकडे बसायचं, ओके, इकडे थंड पाण्यातून त्याने आम्हाला काढलं आहे बाहेर, किंवा खडकातून धावायला लावलं आहे, नाचायला लावलं आहे, गुडघे फोडून घेतलेत. पण ना ते सिद्धार्थ जाधव करत नव्हता, की ती गिरिजा नव्हती करत, ते आमचं गौरी आणि परशाच होतं. तुला माझं भ्या वाटतं ना? आता नाही वाटत. पोतराजाची जी भूमिका ज्या पद्धतीने आहे, तर नक्कीच खूपच टफ असतं. आपल्याला त्यांच्याकडे पाहून भीती वाटते. ते स्वतः तू करणं, हे कशा पद्धतीने, हे ऑब्झर्वेशन्स करत करत तू कशा त्या भूमिकेच्या जवळ गेलास, नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. बेसिकली जेव्हा त्यांनी ऑनलाईन ऐकवली होती तेव्हाच बोललो, हे करूया आपण. स्वतःचा म्हणतो दिसशील कसा, एक फोटोशूट ठेवूया. आणि ते फोटोशूट ठेवलं, ज्यात ते दिसलं, ओके, सगळा लुक बिक सगळं झालं. ते खूप कठीण असतं मुळात, त्या लोकांचं आयुष्य, किंवा ते रेफरन्स आहे त्या सिनेमाला. पण तो की ते जेव्हा मारून घेतात तेव्हा आपल्याला वाटतं नाही ती ट्रिक आहे लागत असेल, पण ते ॲक्च्युअली लागतं. आणि तो आसूड खूप, म्हणजे ते असं म्हणतात की कोणाचं तरी दुःख आईसमोर पोचवायचं आहे, तर ते स्वतःला मारून आईला दुःख मला होतं आहे, तू मला आता मागे ये मदतीला, ह्यासाठी त्यांची जी याचना असतात त्यासाठी ते मारतात. आणि ते सॉलिड लागतं. म्हणजे आमच्या शूटिंगमध्ये ॲक्च्युअल पोतराज लोक होती, त्यांच्याबरोबर ते आमच्या टांड्यामध्ये असतात, तर त्यांचा एकदा आसूड घेऊन मी मारला होता, आणि सटाक करून इथे ना तो वळ आला होता, तो 3 दिवस राहिला होता. पण ते स्वतःला मारून घेणं, ते चावणं, ते उड्या मारणं, त्यात माझ्या अंगठ्याचं नखच उडालं होतं, गुडघ्याला लागलं होतं, किंवा मी असं ते मारतो तेव्हा ती बांगडी होती, ती बांगडी रुतली होती. तर ना हे सगळं माहितीच नाही. शारीरिक वेदनांनाही तू सामोरा गेला. ते ॲक्च्युअली गेलो, पण ते त्या जाणवल्या नाहीत. म्हणजे दार उघड गाई आम्ही केल्यानंतर ते गाणं संपलं तेव्हा मी सचिन असं ते मला नक उडालं आहे, तोपर्यंत मला माहिती नाही रक्त येतं वगैरे. मग तिकडे डॉक्टर आला, मग त्याने पट्टी केली, मग आम्ही कारण प्रत्येकजण त्या गोष्टीत होता. प्रियतमा, एक प्रेमाचा उत्सव याविषयी आणखी जाणून घेणार आहोत, पण ब्रेक नंतर पाहत रहा शो टाईम.
दोघांचं आवडतं गाणं कुठलं आहे? माझ्या आयुष्यात द मोस्ट रोमॅन्टिक सॉन्ग आहे ते म्हणजे तुझ्या रूपाचं चांदण. तुझ्या रूपाचं चांदण कोण्या हातान पेरल तुझ्या रूपाचं जंगलामध्ये जाऊन पाटलाच्या पोरीबरोबर झंझट करायला तुला शरम नाही वाटत? माझं पण सेम तुझ्या रूपाचं चांदणं. कारण ॲक्च्युली लहानपणापासूनच आपण जेव्हा फिल्म्स मी बघत गेले तेव्हा ते असं ते रोमॅन्टिक गाणी बघून असं वाटायचं, म्हणजे ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून असं वाटायचं की हां एक दिवस आपण पण करूया असं. ही जिंदगी माझी आहे, ती कशी जगायची मी ठरवा. नक्कीच तुझ्याच रूपाचं चांदणं आपण ते खूप सुंदर आहेच आहे, पण तुझ्यासमोर असं कुठलं गाणं होतं का त्या शूटच्या साठी? कुठली काही अशी प्रेरणा होती का? जोगवाची आठवण नक्की येते पण आम्हाला. नाही असं काही नाही. जोगवा संजय दादांनी खरंच खूप सुंदर चित्रीकरण केलेलं आहे. हॅट्स ऑफ टू संजय दा. पण मी असं रेफरन्स काहीच वापरला नव्हता. इनफॅक्ट जसं सिद्धू म्हटलं की आहे ना, कास पठारला असणारं एकंदरीत वातावरण ते खूप कारणीभूत होतं. अपार्ट फ्रॉम दॅट मनोहर जाधव माझा आर्ट डिरेक्टर, त्याच्या काही आयडियाज होत्या. जसं पाऊस पडायला लागला, पाऊस कोसळायला लागला, धोधो पाऊस होता आणि त्याने अख्खी झाडं बिडं हालत आहेत आणि त्यात मला मनाने सुचवलं, दादा यहाँ पे झुला डालते क्या? म्हटलं यहाँ बैठ सकता है आणि तू आता या गटकेला उभा कुठून करणार? 60-65ला कैसा झुला होगा यार? दादा देखो ना मैं बनाता हूँ. त्यांनी रशी आणली, रशीचा एक झोपाळा बनवला आणि त्यात गिरजा झोपते आणि तो यार इससे अच्छा रोमॅन्टिक क्या हो सकता है की पाठी धो पाऊस आहे, त्यात एक खूप ह्यूज मुलगा आहे आणि एक नाजूक मुलगी आहे आणि तिला झोका देतोय आणि ती लाजते. ये था ती एक विजन तयार झाली आणि त्यातून हे गाणं होतं. सेकंड ये था की ना ही सेट की ना कास पठारावर वरती ना एक तळं साचलं होतं. तर त्यांनी सांगितलं की दादा एक काम करते ना, या तळ्यामध्ये ना आपण ना मचान उभी करूया. तर मला मचान तो हो सकता है पण ह्या तळ्याच्या आत में साप असतील, काय कैसा करेंगे यार? बोले दादा मैं जाता हूँ. तो आत गेला तेव्हा तिथल्या लोकांनी म्हटलं यहाँ पे साप आहे. तो म्हटला ना जे होईल ते होईल. आत गेला आणि त्यांनी म्हणजे हीच वेळ असेल, संध्याकाळची वेळ असेल, जेव्हा तो आत घुसला. दुसऱ्याही सकाळी 7च्या शिफ्टला ते मचान लागून रेडी होते. नक्कीच एक म्युझिकल ट्रीट पण आहे आणि प्रियतमा अर्थातच एक प्रेमळ मेजवानी असेल प्रेक्षकांसाठी. तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा प्रियतमासाठी. धन्यवाद. थँक्यू. 14 फेब्रुवारीला प्रेमाच्या दिवशी प्रियतमा आपल्या भेटीला येतोय. शो टाईममध्ये आज इथेच थांबूया. पाहत रहा IBN लोकमत.